अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 3. आई, मी घरातून निघण्यापुरता बोललो होतो. तुला सांगितलं ना मी, मला लग्न नाही करायचं असं म्हणून त्यांनी चिडून फोन कट केला. काय करू मी या मुलाचं? आम्ही आमच्या नातवाचं तोंड पाहायला आतुर झालो आणि हा अजून लग्न करायला होकार देत नाही. अहो, तुम्ही काय शांत बसले? जरा समजवा त्याला. असं तर तो हातातून निघून जाईल, सोनाली समोर बसलेल्या अशोकरावांना म्हणाली. तो काय आता लहान आहे का त्याला समजवायला? एवढी मोठी कंपनी सांभाळतो, अशोकराव बोलले. मग तुमची पण हीच इच्छा आहे की त्याचे लग्न करू नये आणि मी आयुष्यभर माझ्या नातवाचं तोंड बघण्यासाठी आतुर राहायचं? सोनाली म्हणाली. अगं, त्याला बोलून बघितलं मी. तो ऐकायला तयार नाही तर काय करणार आता? अशोकराव म्हणाले. सोनाली ताडताड पाय आपटत किचनमध्ये निघून गेली. इकडे आज सेजल नसल्यामुळे रीमाला खूप एकटे एकटे वाटत होते. तिने तिला कॉल केला. आले का ग पाहुणे? रीमा बोलली. नाही आलेत अजून. 5-10 मिनिटात येतील बोलतात. मी तयार होत आहे, सेजल म्हणाली. तेवढ्यात तिच्या आईचा आवाज आला. अगं सेजल, पाहुणे आलेत. लवकर तयार हो. रीमा. हो, मी ऐकलं. पाहुणे आलेत. ठेवते आता, उद्या बोलू. ती काही बोलायच्या आतच रीमा म्हणाली. देवा, सेजलला फक्त रोहितसारखा नवरा नको देऊ आणि घरसुद्धा नको देऊ. ही माझी तुला मनापासून विनंती आहे. रीमा मनातच म्हणाली. तुम्ही इथे काम करायला येता की फोनवर गप्पा मारायला? मागून राखी मॅडमचा ओरडण्याचा आवाज आला. तसं रीमाने मागे वळून पाहिलं. सॉरी, ती खाली मान घालून बोलली आणि राखी तिला रागाने बघून अविनाशच्या केबिनकडे वळली. अवी, राखीने आपलं घर नाही राखी, हे आपलं घर नाही, ऑफिस आहे. राखी काही बोलणार होती त्याआधीच अविनाश म्हणाला. सॉरी सर, राखी म्हणाली. मी तुला किती वेळा सांगितलं की ऑफिसमध्ये मला फक्त सर म्हणून हाक मारायची. यानंतर ही चूक व्हायला नको. आणि मी तुला यासाठी बोलवलं होतं की एक एक करून पाठव स्टाफला माझ्या कॅबिनमध्ये. माहीत आहे ना, मार्च संपलाय, पेमेंट वाढवावे लागतील, अविनाश बोलला. राखीने मान डोलवली आणि हाताच्या मुठी आवळून त्याच्या कॅबिन बाहेर पडली. घरी ये तू फक्त आत्याला चांगलीच ओरडायला लावते तुला. राखी बडबडत तिच्या कॅबिनमध्ये गेली. एक एक करून सगळेजण अविनाशच्या कॅबिनमध्ये गेले. सगळेजण तो जे काही विचारत होता त्याचे उत्तर देत होते. आता रीमाचा नंबर होता. तिला त्याच्या कॅबिन समोर जायला खूप ऑकवर्ड वाटत होतं. पण जावं तर लागणारच होतं. आय एम कमिंग सर, तिने हळूच केबिनमध्ये डोकावत विचारलं. कम इन, आतून त्याचा भारदस्त आवाज आला. बस, तो समोरील चेअरकडे हात दाखवत म्हणाला. रीमाने एक कटाक्ष अविनाशवर टाकला. तो तिलाच रोखून बघत होता. त्याने तिला काही प्रश्न विचारले. तिने ते प्रश्नांची उत्तरे दिली. आता जेवढी पेमेंट तुला आहे त्याच्यामध्ये तुझं घर खर्च व्यवस्थित भागतो का? अविनाशने विचारले. हो, ती अडखळतच बोलली. घरात कुणी एखाद्या आजाराने ग्रस्त आहे का? त्याने परत विचारले. तशी ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आई आहे, ती अडखळत बोलली. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? त्याने परत विचारले. सरकारी हॉस्पिटलमध्ये, ती शांतपणे बोलली. उद्याच त्यांना सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर. त्यांचा हॉस्पिटलचा सर्व खर्च कंपनी देणार, अविनाश म्हणाला. तशी रीमा डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली. आता तू जाऊ शकते, तो म्हणाला. तिला विचारातच त्याच्या कॅबिन मधून बाहेर आली. मनातल्या मनात त्याचे खूप आभार मानत होती ती. आतापर्यंत मी जेव्हा पण यांना बघितलं, मला कधीच असं वाटलं नाही की हे मनाने एवढे चांगले असतील. कारण मी मॅरिड आहे आणि कंपनीच्या नियमानुसार फक्त माझ्या नवऱ्याला किंवा मुलांना हॉस्पिटलचा खर्च कंपनीकडून मिळू शकतो. आई-वडिलांना लग्नाच्या आधी मिळू शकत होता, पण तरीसुद्धा सर माझ्या आईसाठी खर्च करायचा म्हणतात का? पण त्यांच्या या निर्णयाने ती खूप खुश होती. आता आई लवकरच बरी होणार. संध्याकाळी तिने राखी मॅडमला सुट्टीसाठी मेल टाकला आणि तिला विचारायला सुद्धा गेली. आधी तर ती नाहीच बोलली, पण रीमाची 3 महिन्यापासून एकही सुट्टी नव्हती. त्यामुळे तिला होकार द्यावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच रीमा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार झाली. ती बाहेर आली तर प्रिया आणि शालिनी तिला डोळे विस्फारून बघत होत्या. आज कुठे फिरायला चालली का? शालिनी म्हणाली. आई, असं का बोलताय तुम्ही? रीमा म्हणाली. जर तुला ऑफिसमध्ये जायचं असतं तर तू ऑफिसचा ड्रेस घातला असता. तू बघ, तू कुठला ड्रेस घातलाय? आई, मी हॉस्पिटलमध्ये जात आहे, रीमा म्हणाली. वा मॅडम, सुट्टी घेऊन हॉस्पिटलमध्ये चालल्या?
आधीच तुला पगार कमी येतो आणि त्यात तू आणखी सुट्टी घेत आहे, शालिनी म्हणाली. आई तुम्ही काळजी करू नका, माझी पेमेंट नाही कटणार, लीव आहेत मला, असं म्हणून रीमा घराबाहेर निघून गेली. आई तुला नाही वाटत का ही आज जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवून गेली, प्रिया म्हणाली. इकडे सेजल रीमाचीच नाक्यावर वाट बघत होती. तेवढ्यात तिला रीमाचाच फोन आला. रीमा कधी येते तू? वेळ झाली बस येण्याची, नाहीतर आज पण तुझी बस मिस होईल, सेजल म्हणाली. सेजल मी आज ऑफिसला नाही येणार आहे. तिने काल घडलेली सगळी हकीकत सेजलला सांगितली. रीमा मी खूप खुश आहे. आता काकू लवकर ठीक होतील. तू जा आरामात, असं म्हणून तिने कॉल कट केला. इकडे रीमाने तिच्या आईला सिटी हॉस्पिटलमधल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथली रूम सरकारी हॉस्पिटलपेक्षा खूप प्रशस्त होती. तिथे काळजीही खूप घेतली जात होती. दिवसभर आईजवळ थांबून संध्याकाळी रीमा घरी परत आली. घरातील सर्व काम आवरून तिच्या रूममध्ये आली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. बघते तर मायाचा कॉल होता. तिने पटकन कॉल रिसीव्ह केला. कारण माया तिला 3-4 महिन्यातून एकदाच कॉल करत होती. हॅलो ताई, कशी आहेस तू? रीमा खुश होत म्हणाली. मी ठीक आहे ग. तुला माहीत आहे का, काल आम्ही नवीन कार घेतली. किती दिवस झाले विचार चालू होता नवीन कार घ्यायचा. फायनली काल घेतली. व्हाईट कलरची आहे. माहीत आहे कार घेतली म्हणून आम्ही काल हॉटेलमध्ये जाऊन डिनर केलं. माया रीमाचं काहीच न ऐकून घेता तिचं सांगत होती. ताई, आईला तुझी खूप आठवण येत आहे. एकदा जा ना तिला भेटायला, रीमा म्हणाली. तू काय मला रिकामी समजते का? 2-3 दिवसातून एकदा माझी किटी पार्टी असते. यांच्या पण ऑफिसच्या पार्ट्या सुरूच असतात. माझ्याकडे वेळ असेल तेव्हा येईल, पण मला नाही वाटत मला लवकर वेळ मिळेल, माया म्हणाली. ताई, मग मी आईला भेटायला गेल्यावर तुला कॉल करेल तेव्हा उचलशील का? रीमा म्हणाली. बिझी नसली तर उचलेल. ओके, ठेवते मी, आम्ही एका पार्टीला चाललोय, असं म्हणून मायाने कॉल कट केला. इकडे अविनाश त्याच्या सर्व फॅमिलीसोबत जेवण करत होता. त्याला आत्या तुला माहितीये का, अवी ऑफिसमध्ये मला सारखं ओरडत असतो, राखी म्हणाली. तसा अविनाशने एक रागीट कटाक्ष तिच्यावर टाकला. तुला माहीत आहे कामाच्या बाबतीत मला कुठलाच हलगर्जीपणा नाही चालत. तू चूक केल्यावर ओरडणारच ना, ते आपलं घर नाही ऑफिस आहे, अविनाश म्हणाला. का रे, माझ्या भाचीला ओरडत असतो, परत परत ओरडत जाऊ नको तिला, सोनाली म्हणाली. ताई, मी विचार करतो की आता आम्ही आमच्यासाठी एखादं घर शोधायला हवं भाड्याने, राखीचे बाबा विकास म्हणाले. का रे विकास, असं का बोलतोस, सोनाली म्हणाली. बरोबर बोलत आहे ते. किती दिवस तुमच्या घरात राहणार ताई? आम्ही राखीची आई केतकी बोलली. अरे, एवढा मोठा बंगला आहे तुझ्या ताईचा आणि तू भाड्याच्या घरात राहायचं म्हणतोय. तुम्ही इथेच राहणार नाही का हो, सोनाली म्हणाली. हो, अशोक रावही तिला दुजोरा देत बोलले. अ, विकास अनिकेतनी एकमेकांकडे बघून थोडेसे हसले. जेवण करून सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. राखी अविनाशसाठी ताई दुसऱ्या मुली बघत आहे. ते तरी बरं आहे, तो आता लग्नाला नाही म्हणत आहे. नाहीतर त्याचं आतापर्यंत कुठल्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न झालं असतं. तू कधी त्याला तुझ्या जाळ्यात ओढणार? तो तर तुला अजून थोडाही भाव देत नाही, केतकी म्हणाली. आई, मी खूप प्रयत्न करत आहे, पण तो खूपच घुरट आहे. तरीही मी कुण्या दुसऱ्या मुलीला त्याच्या जवळही फिरू देत नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी हार मानणार नाही. मी त्याला माझं बनवून राहणार, राखी म्हणाली. माझा मुलगा अगदी माझ्यावरच गेला आहे. तू जर त्याच्याशी लग्न केलं ना, तर उद्या तू या बंगल्यात तुझं राज्य असेल. महाराणी बनून राहशील तू आणि आम्हीही कायमसाठी इथेच आरामात जीवन जगू, अशोकराव म्हणाले. इकडे रीमा तिच्या रूममध्ये बसलेली होती. आवी, तुझी दिलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती मी अजूनही सांभाळून ठेवलेली आहे. तुझी ही एकच तर आठवण आहे माझ्याजवळ आणि हीच मूर्ती मला कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देते. पण आता आपण दोघे कधीच नाही भेटू शकत. मोठी होईपर्यंत वाट बघितली मी तुझी. तू मला घ्यायला आला असशील, पण नंतर मी तुला
भेटले नसेल. बाबा जग सोडून गेले आणि नाईलाजाने आम्हाला इथे गाव सोडून यावं लागलं. काकांनी आमचं घरही आमच्याकडून घेतलं. इथे आल्यावर आई धुणी भांडी करून आम्हाला शिकवू लागली. पण ताई कॉलेजमध्ये असतानाच आईचा काहीच विचार न करता पळून गेली आणि मी तसं काही करू नये या भीतीने आईने माझं लग्न रोहीसोबत करून दिलं. मीही तिला नकार देऊ शकले नाही, कारण ताईच्या करणीमुळे तिने लोकांचे खूप टोमणे ऐकले होते आणि त्यामुळे ती खूप खचून गेली होती. त्यामुळे मी नाईलाजाने त्याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर इच्छा नसतानाही एका बायकोचं प्रत्येक कर्तव्य मी पार पाडलं. कारण मला आईचं नाव खराब करायचं नव्हतं. पण त्यानेही माझा विश्वासघात केला. गेला तो मला सोडून एकटीला. आता हेच माझं आयुष्य आहे आणि तुझी रीमा कायमसाठी तुझ्यापासून दूर झालेली आहे. खूप आठवण येते तुझी. तू आता कसा दिसत असणार? कुठे असणार? लग्न केलं असेल का तू? आणि मला विसरला असेल का? खूप सारे प्रश्न आहेत मनात, पण त्याचे उत्तर कदाचित आता मला कधीच मिळणार नाही. मला तर तुझं नावसुद्धा माहीत नाही. फक्त अवी, तुझी एवढीच माहिती आहे माझ्याकडे. पण तुझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी मनात साठवून ठेवल्या आहेत मी आणि त्या माझ्या मनातून कधीच नाही जाणार. तुझी आठवण आली की या मूर्तीसोबत बोलून मन मोकळं करून घेते मी. ती मूर्ती छातीशी कवटाळून रीमा झोपी गेली.